सुप्रीम कोर्टाने झुडपी जंगलांबाबत दिलेल्या निर्णयावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। राज्य सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडलं असल्याचं पटोले म्हणाले। त्यामुळे विदर्भातील गरीब लोकांची घरं, शेत जमिनी आणि विकासाचे प्रश्न अडचणीत येणार आहेत। त्यांचं सर्व अतिक्रमण काढलं जाणार आहे। राज्य सरकारने चूक केली असून ती दुरुस्त करण्यासाठी तात्काळ सुप्रीम कोर्टात जावं असं नाना यांनी म्हटलं आहे। वन जमिनीच्या विशेष करून झुडपी जंगलाच्या बद्दलचा काल माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडायला कमी पडलेलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। 6 जिल्ह्यामध्ये जो झुडपी जंगलाचा प्रश्न होता तो निकाली निघावा, त्यासाठी सारिया कमिटी बनवली आणि सारिया कमिटीच्या माध्यमातून तो रिपोर्ट त्या पद्धतीचा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सादर झाला। पण ती बाजू मांडायला राज्यातलं फडणवीसचं सरकार कमी पडलेलं आहे आणि त्यामुळे विदर्भातल्या गरीब लोकांची घरं असतील, त्याची शेतजमीन असतील, विदर्भाच्या विकासाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न आता अडचणीत येणार आहे। यांचं सगळं अतिक्रमण काढलं जाणार आहे आणि मुख्य सचिव आणि त्यांची सगळी प्रशासकीय व्यवस्था या कामाला लागणार आहे, कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने 2 महिन्याचा कालावधी त्यांना दिलेला आहे। आमची मागणी अशी आहे की जी चूक राज्य सरकारने केली ती चूक दुरुस्त करण्यासाठी तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली पाहिजे आणि काल माननीय सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर अपील दायर केली पाहिजे। ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे।